चला, आजपासून IPL 2026 ची सुरुवात होत आहे. 28 मार्च म्हणजे आज आता IPL 2026 ची पहिली मॅच सुरू होत आहे. आता इथून पुढचे 2 महिने म्हणजे 31 मे ला या सीझनची फायनल होणार आहे. म्हणजे इथून पुढे 2 महिने आता IPLचा धमाका आता सुरू झालेला आहे. 10 टीम्स, 74 मॅचेस आणि 13 व्हेन्यूज म्हणजे 10 टीम्स या 74 मॅचेस 2 महिन्यामध्ये 74 मॅचेस IPLच्या होणार आहेत. आणि त्या वेगवेगळ्या 13 सिटीजमध्ये 13 व्हेन्यूज 13 ग्राउंड्सवर त्या वेगळ्या मॅचेस होणार आहेत. आपल्यासारख्या क्रिकेट फॅन्ससाठी IPL म्हणजे एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट फुल पॅकेज. इंडियन क्रिकेट असेल किंवा वर्ल्ड क्रिकेट असेल, वर्ल्ड क्रिकेट पूर्ण क्रिकेटमधील बेस्ट टॅलेंट्स, बेस्ट प्लेयर आता आपल्याला ग्राउंडवर खेळताना दिसतील. म्हणजे एकीकडे चेन्नई सुपर किंग्सचा थाला MS धोनी, जो आज 41-42 वर्षाचा आहे, त्याला आपल्याला ग्राउंडवर खेळताना बघायचा आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी, जो 15 वर्षाचा आहे, त्यालाही आपल्याला ग्राउंडवर खेळताना बघायचा आहे. म्हणजे 15 वर्षापासून ते 41-42 वर्षापर्यंत जे टॅलेंट आहे, बेस्ट प्लेयर्स आहेत, ते आता आपल्याला ग्राउंडवर खेळताना दिसणार आहेत. काही लोकांना खास आहे IPL सोबत कंपॅरिझन, तुलना करण्याची. आपल्या शेजारी एक देश आहे, त्यांची PSL जी पाकिस्तान सुपर लीग, एक लीग जे चालवतात ते IPL सोबत कंपॅरिझन करतात. अरे IPL ने फक्त अशी फुंकर जरी मारली ना PSL वाल्यानं, तरी तुम्ही उडून जाताल. त्या PSLच्या पहिल्या मॅचमध्ये यांचं काय कांड झालं होतं. यांची एक नवीन टीम आहे, त्या नवीन टीमचा जो कपड्याचा रंग होता, कलर होता, त्या जर्सीचा कलर त्या बॉलला लागला. म्हणजे कपड्याची सुद्धा त्यांची काय क्वालिटी आहे, त्याच्यावरून PSLची काय क्वालिटी आपल्याला दिसेल. त्यामुळे PSL भिकार सोडवले, काय IPL सोबत कंपॅरिझन करणार. IPL म्हणजे टॅलेंट, IPL म्हणजे ग्लॅमर, IPL म्हणजे पैसा. ह्या IPL सीझन सुरू होण्यापूर्वीच RCB आणि राजस्थान रॉयल्स या दोघांना नवीन ओनर्स मिळाले. RCBच्या नवीन ओनरने RCBला 16,500 करोड मध्ये विकत घेतले. 16,500 करोड. आणि राजस्थान रॉयल्सची नवीन ओनर आहे, त्या नवीन ओनरने राजस्थान रॉयल्सला 15,000 करोड मध्ये विकत घेतलेला आहे. म्हणजे जे बास्केटबॉलच्या जी NBA वगैरे सारख्या लीग आहेत ना, त्या लीगच्या जवळपास आता IPL जाऊन पोहोचलेली आहे. आज IPL ची सुरुवात आहे ती RCB आणि SRH या 2 टीम पासून सुरुवात होत आहे. RCB जी डिफेंडिंग चॅम्पियन आहे, त्यांच्यासाठी ही आजची जी मॅच आहे ती होम कंडिशन मध्ये असणार आहे, होम ग्राउंड असणार आहे. म्हणजे आजची सुरुवात जी होत आहे ती बँगलोर पासून होत आहे. RCBची जर टीम बघितली तर त्यांचे जे इम्पॉर्टंट मेन प्लेयर्स आहेत, त्याच्यामध्ये विराट कोहली, फिल सॉल्ट आहे, देवदत्त पडिक्कल आहे, कॅप्टन रजत पाटीदार आहे, टीम डेव्हिड आहे, जितेश शर्मा जो विकेट किपर राहील, कृणाल पांड्या आहे, रोमरियो शेफर्ड आहे, भुवनेश्वर कुमार आहे, सुयश शर्मा आहे, जॉस हेझलवूड आहे, जेकॉब डफी आहे, त्याच्यानंतर जेकॉब बेथेल आहे. आणि याच्यामध्ये जे मोस्ट ऑफ दी प्लेयर्स आहेत, ते मागची जी त्यांची विनिंग टीम होती लास्ट सीझनची, जी पहिल्यांदा RCBने मागच्या सीझनला IPLचं टायटल जिंकलं होतं ना, तीच विनिंग टीम याच्यामध्ये पण दिसत आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादची टीम बघितली तर त्यांचाही स्क्वॅड जवळपास जो टीम आहे तीच मागची सीझनचीच टीम आहे. त्याच्यामध्ये SRH कडून अभिषेक शर्मा आहे, ट्रेव्हिस हेड आहे, ईशान किशन त्यांचा कॅप्टन राहणार आहे यावेळेस पहिल्या काही मॅचेसमध्ये. कारण पॅट कमिन्स जो आहे त्यांचा रेग्युलर कॅप्टन, पॅट कमिन्स इंज्युअर्ड असल्यामुळे तो अवेलेबल नाही आहे सुरुवातीला मॅचेसमध्ये. त्यामुळे कॅप्टन्सी ईशान किशनकडे आलेली आहे. लियान लिव्हिंगस्टन आहे, हेनरी क्लासेन आहे, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी आहे, हर्षल पटेल, जयदेव उनाटक, ब्रायडन कार्स आहे, झिशान अन्सारी आहे. RCB आणि SRH पासून आता ही टुर्नामेंटची सुरुवात होत आहे. आता कोणती टीम आजची मॅच जिंकेल तर लगेच सांगणं अवघड आहे, कारण अजून एकही मॅच झालेली नाही. त्याच्यामुळे कोणत्या टीमचा फॉर्म कसा आहे हे सांगणं तर डिफिकल्ट आहे की लगेच कोणती टीम जिंकेल. पण RCB ही डिफेंडिंग चॅम्पियन आहे, त्यांनी मागचं सीझन जिंकलेलं आहे, पहिल्यांदाच त्यांनी IPLचं टायटल जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे चान्सेस नक्कीच RCBची जास्त आहे. आणि तशी RCBची टीम SRH पेक्षा थोडी बॅलन्स पण जास्त वाटत आहे. एकतर SRHचा प्रॉब्लेम काय झालाय, पॅट कमिन्स त्यांचा रेग्युलर कॅप्टन अवेलेबल नसल्यामुळे एक ईशान किशनकडे कॅप्टन्सी गेलेली आहे. आणि बॉलिंग डिपार्टमेंट पॅट कमिन्स नसल्यामुळे SRHचं वीक वाटत आहे. तसं बॉलिंग तेवढी काही त्यांची खास वाटत नाही आहे. हर्षल पटेल जर सोडला तर अशी बॉलिंगमध्ये अशी ताकद वाटत नाही. जयदेव उनाडकट वगैरे आहेत, पण जयदेव उनाडकचाही तसा इम्पॅक्ट काय अजून दिसून आलेला नाही. स्पिनमध्ये पण असं मोठं नाव कोणतं दिसत नाहीये SRH कडे, त्याच्यामुळे त्यांची बॉलिंग मला वीकच वाटत आहे. बॅटिंगमध्ये पण SRH वाल्यांनी मागचा त्यांचा जो सीझन होता तो फ्लॉप होता. त्यांचा अप्रोच खूप ॲग्रेसिव्ह आहे, त्याच ॲटिट्यूडने खेळतात की 250 रन करायचे तर 250च करायचे, 270च करायचे. पण मागचा सीझन याच अप्रोचमुळे त्यांचा फ्लॉप गेलेला होता. करायचे तर 250 नाही तर एकदम 120 वरच ऑल आउट होऊन जायचं. त्यांना थोडा मधला मार्ग पण काढावा लागेल बॅटिंगमध्ये. जर कधी 180 190 करायची वेळ आली तर तीही त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. त्यांच्याकडे बॅटिंगमध्ये तसं पाहिलं सगळे फायर पॉवरच आहेत. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, ईशान किशन, हेनरी क्लासेन, सगळे फक्त धाड 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 धाड. आणि जर दुसरीकडे बघितलं RCB, तर RCBची जी टीम जर बघितली, मला तर वाटतं जी प्लेइंग 11 असेल ना, ती मागच्या वेळेची विनिंग टीम होती मागच्या सीझनची, तीच प्लेइंग 11 जवळपास RCBची असणार आहे. त्याच्यामध्ये विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, रजत पाटीदार,
टीम डेव्हिड आहे, कृणाल पांडे आहे, रोमिरो शेफर्ड आहे, भुवनेश्वर कुमार आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे आरसीबीचा की जॉस हेझलवूड सध्या काही जे पहिले काही मॅचेस आहेत तो खेळू शकणार नाहीये. तोही इंजुरीचा त्याचा प्रॉब्लेम आहेच. आरसीबीची जी बॉलिंग आहे ती जरी नंबर 1 जरी वाटत नसली तरी बऱ्यापैकी त्यांची बॉलिंग ही सेटल आहे. कारण भुवनेश्वर कुमार आहे, त्यांच्याकडे जेकब डफी आहे, सुयश शर्मा आहे. सर्वपेक्षा तर नक्कीच जी टीम आहे आरसीबीची ती बॅलन्स्ड आहे. त्याची सुरुवात मॅच जिंकून करण्याचे आरसीबीकडे जास्त चान्सेस आहेत. पण शेवटी T20 मध्ये प्रेडिक्ट करणं काही शक्य नसतं. पण काही असो, एंटरटेनमेंट होणार हे नक्की. लेट्स सी, आता बघूयात कशी IPL ची सुरुवात होते, कसा धमाका होतो ते.